महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। कळमनुरी येथील रोजगार मेळाव्यात 189 उमेदवारांची प्राथमिक निवड। हिंगोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करियर सेंटर हिंगोली व स्वर्गीय देवरावजी कल्याणकर उच्च माध्यमिक विद्यालय कळमनुरी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच कळमनुरी इथं पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा तथा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना भरती मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यास जिल्ह्यातील 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा व पदवी तसेच पदवीधारक या पात्रतेच्या 342 उमेदवारांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 189 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे। या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील विविध नामांकित कंपनीचे उद्योजक उपस्थित होते। तसेच जिल्ह्यात विविध महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी विविध महामंडळांचे स्टॉल लावण्यात आले होते। या मेळाव्यात मार्गदर्शन करताना कळमनुरीचे तहसीलदार जीवक कुमार कांबळे यांनी उपस्थित युवक युवतींना प्रत्यक्ष संवाद साधून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असं सांगून शासकीय नोकरीमध्ये सहभागी न होता आल्यामुळे खचून न जाता स्वतःचा उद्योग उभारावा किंवा स्वयंरोजगाराकडे वळले पाहिजे असं सांगितले। कार्यक्रमाचे अध्यक्ष देवरावजी कल्याणकर, उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कल्याणकर यांनीही उमेदवारांना मार्गदर्शन केले। सहाय्यक आयुक्त डॉक्टर रापरक कोल्हे यांनी रोजगार मेळाव्याचा हेतू विशद करताना म्हणाले, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मनीषा पतंगे यांनी केले तर नवनाथ टोनपे यांनी आभार मानले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता हिंगोली या कार्यालयाचे नवनाथ टोनपे, ना राऊत, ना निरदुडे, ला जाधव, अमोल आडे, अभिजित अलोणे, नवनाथ पतंगे आणि देवरावजी कल्याणकर उच्च माध्यमिक विद्यालय व केम्ब्रिज स्कूल ऑफ स्कॉलर्स या संस्थेचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.